तुम्ही 15 मिनिटं गुगल क्रोम वापरलं तर काय करता येऊ शकतं? तर बरंच काय करता येऊ शकतं. फक्त 15 मिनिटं गुगल वापरण्यासाठी बरीच युजफुल ठरतात. पण याच 15 मिनिटांत गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटची मार्केट व्हॅल्यू $100 बिलियन कमी झाली. फक्त 15 मिनिटात. जगभरात गुगल क्रोमचे 3 बिलियनपेक्षा जास्त युजर्स आहेत. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचा टोटल रेव्हेन्यू $350 बिलियन पेक्षा जास्त आहे. पण अल्फाबेटची मार्केट व्हॅल्यू 15 मिनिटात $100 बिलियन कमी झाल्याची बरीच चर्चा झाली. कारण हा मार्केटमध्ये इतर वेळी होतो तसा लॉस नव्हता. या लॉसचं कारण होतं कॉम्पिटिशन. गुगल क्रोमला निर्माण झालेली कॉम्पिटिशन. चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन एआय या कंपनीनं 21 ऑक्टोबरला एक वेब ब्राउझर लॉन्च केलं. नाव आहे चॅट जीपीटी ॲटलास. या वेब ब्राउझरनं मार्केटमध्ये येताच खळबळ उडवून टाकले. यामध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे गुगल क्रोममध्ये नाहीत. यामुळे वेब ब्राउझिंगचा अनुभव पूर्णपणे बदलून जाणार आहे. हा ब्राउझर गुगल क्रोमचं मार्केटमधलं वर्चस्व मोडून काढू शकतो असंही बोललं जाते. पण चॅट जीपीटी ॲटलास नेमका आहे काय? हा ब्राउझर गुगल क्रोमपेक्षा कसा वेगळा आहे? यामुळे वेब ब्राउझिंगचा अनुभव कसा बदलणार आहे? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. चॅट जीपीटी ॲटलास हा ओपन एआयनं बनवलेला एक वेब ब्राउझर आहे. या ब्राउझरद्वारे इंटरनेट वापरण्याचा संपूर्ण एक्सपिरियन्स बदलण्याचा ओपन एआयचा उद्देश आहे. सगळ्यात आधी हा वेब ब्राउझर बनला कसा ते सांगतो. तर चॅट जीपीटी ॲटलास हा क्रोमियमवर आधारित ब्राउझर आहे. क्रोमियम म्हणजे काय? तर एक फ्री आणि ओपन सोर्स वेब ब्राउझर प्रोजेक्ट जो गुगलनंच डेव्हलप केला. याचा वापर करून कोणीही आपलं स्वतःचं वेब ब्राउझर तयार करू शकतो. ओपन एआयनं याच क्रोमियमचा वापर करून चॅट जीपीटी ॲटलास तयार केलाय. ओपन एआयनं हा ब्राउझर थेट गुगल क्रोमला टक्कर देण्यासाठीच मार्केटमध्ये आणलंय. पण गुगल क्रोमला टक्कर देण्यासारखी यात फीचर्स आहेत कोणती? तर चॅट जीपीटी ॲटलास हा क्रोमियमवर आधारित ब्राउझर असल्यामुळे त्यात ते सगळे फीचर्स आहेत जे गुगल क्रोममध्ये ऑलरेडी आहेत. पण याची खास गोष्ट म्हणजे या डीप एआयचं इंटिग्रेशन करण्यात आलं. म्हणजेच हा ब्राउझर गुगल क्रोम आणि चॅट जीपीटी या दोघांचं मिश्रण आहे. चॅट जीपीटी ॲटलासचा इंटरफेस एआय पॉवर्ड आहे. यात चॅट जीपीटी ही वापरता येणार आहे. यामुळे ब्राउझिंगचा एक्सपिरियन्स पूर्णपणे बदलून जाणार आहे. आता हे कसं शक्य आहे? तर एक उदाहरण देऊन सांगतो. समजा तुम्ही चॅट जीपीटी ॲटलासचा वापर करून कोणत्याही वेब पेजवर गेलात तर तुम्ही त्या वेब पेजच्या कंटेंटबाबत थेट प्रश्न विचारू शकता. म्हणजे समजा वेब पेजवर एक भलं मोठं आर्टिकल आहे जे पूर्ण वाचायला तुमच्याकडे वेळ नाही, तर तुम्ही त्या आर्टिकलची समरी काय हा प्रश्न विचारू शकता. याचं उत्तर म्हणून हा ब्राउझर तुम्हाला लगेच आर्टिकलची समरी सांगेल. यामुळे तुमचा वेळ प्रचंड वाचणार आहे आणि कामही सोपं होणार आहे. यासोबतच या ब्राउझरचा वापर करून अनेक ऑनलाईन टास्क ऑटोमॅटिकली करता येणार आहेत. जसं की IRCTCच्या वेबसाईटवरून ट्रेनचं तिकीट बुक करताना जो फॉर्म भरावा लागतो तो अवघ्या काही सेकंदातच भरला जाईल. यामुळे तिकीट लगेच बुक करता येणार आहे. शिवाय या ब्राउझरचा वापर करून कोणत्याही डेटाला ॲनालाइज करणं, डेटा कम्पेअर करणं यासारखी कामही करता येणार आहेत. त्यामुळेच हा ब्राउझर युजर्सचा वेब एक्सपिरियन्स पूर्णपणे बदलणार असल्याचंच म्हटलं जातंय. आता ओपन एआय चॅट जीपीटी हे चॅटबॉट ऑलरेडी अस्तित्वात असताना कंपनीनं ॲटलास हे वेब ब्राउझर का लॉन्च केलं आणि याचा गुगलवर कसा परिणाम होऊ शकतो? तर ओपन एआयचं टार्गेट आहे की ते फक्त चॅट जीपीटी पुरतेच मर्यादित राहू नयेत. चॅट जीपीटी हे चॅटबॉट आहे. इंटरनेटवर त्याचा वापर करायचा असेल तर आधी आपल्याला गुगल सारख्या सर्च इंजिनवर जावं लागतं. तिथे चॅट जीपीटी टाईप करून सर्च करावं लागतं आणि मगच चॅट जीपीटीचा वापर करता येतो. ओपन एआयला हेच बदलायचं. त्यांना चॅट जीपीटी हे फक्त एक ॲप नाही तर त्याला पूर्ण वेब बनवायचं आहे. कंपनीला एआयचे इंटिग्रेशन प्रत्येक गोष्टीमध्ये करायचं आहे. त्यामुळे कंपनीनं त्यांचं स्वतःचं वेब ब्राउझर लॉन्च केलंय. आता याचा परिणाम गुगल क्रोमवर कसा होऊ शकतो हे सांगतो. तर यामुळे गुगलला मिळणाऱ्या ॲड रेव्हेन्यूवर सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो. कारण समजा ॲटलासची लोकप्रियता वाढली तर साहजिकच गुगल क्रोमचा वापर कमी होईल. यामुळे गुगलला ॲड मार्फत मिळणारा रेव्हेन्यू कमी होऊ शकतो. सध्या जगभरातल्या ब्राउझरच्या मार्केटवर गुगल क्रोमचं एक हाती वर्चस्व आहे. मार्केटमधला क्रोमचा हिस्सा जवळपास 70%. दुसऱ्या नंबरवर असलेल्या सफारीचा वाटा फक्त 16%, तर फायरफॉक्सचा वाटा फक्त 3% आसपास आहे. त्यामुळे सध्या तरी गुगल क्रोमच्या वर्चस्वाला धक्का देणं अत्यंत अवघड काम आहे. मात्र चॅट जीपीटी ॲटलासमध्ये जे फीचर्स आहेत ते पाहता हा ब्राउझर क्रोमचा तगडा पर्याय नक्कीच बनू शकतो. यामुळेच 21 ऑक्टोबरला जेव्हा ओपन एआयनं या ब्राउझरची घोषणा केली त्यानंतर पुढच्या 15 मिनिटात गुगलची मार्केट व्हॅल्यू $100 बिलियन खाली आली. नंतर गुगलनं रिकव्हर केलं. मात्र ओपन एआयनं जो दणका दिलाय त्याची चांगली चर्चा झाली. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हे ब्राउझर वापरणं सेफ आहे का? तर ओपन एआय सुरुवातीला तुम्हाला न विचारता तुमचा डेटा सेव्ह करणार नाही. यासाठी तुमच्याकडून परवानगी घेतली जाईल. जर तुम्ही याला होकार दिला तरच तुमचा डेटा सेव्ह होईल. मात्र ॲटलास हे एआयवर आधारित ब्राउझर असल्यामुळे पुढे यात डेटा कसा सेव्ह केला जाईल याबाबत थोडी रिस्क आहेच.
समजा तुम्ही या ब्राउझरचा वापर करून तुमच्या बँक अकाउंटमध्ये लॉग इन केलं तर तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, लॉग इन पासवर्ड काय, अशा प्रकारचा पर्सनल डेटा ओपन एआय कडे जाण्याची भीती आहे. सध्या गुगलवर या सगळ्या गोष्टी वापरणं सेफ मानलं जातं. मात्र चॅट जीपीटीच्या एआय ब्राउझरवर याचा वापर किती सेफ असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेकदा एआय अशा गोष्टी स्वतःहूनही सेव्ह करतो. त्यावर कंपनीचा कंट्रोल किती असणार हे अजून स्पष्ट नाहीये. त्यामुळे चॅट जीपीटीच्या या ब्राउझरच्या सुरक्षिततेबाबत शंका आहेच, हे नक्की आहे. यासोबतच यात काही लिमिटेशन्सही आहेत. ॲटलास हे एक प्रकारचं एआय ब्राउझर असल्यामुळं याची विश्वासार्हता किती हा प्रश्नही उभा राहतो. जर तुम्ही गुगलवर काही सर्च केलं तर गुगल तुम्हाला थेट ओरिजिनल लिंकवर घेऊन जातो. ॲटलास त्याऐवजी पेजची समरी देत असेल तर ते किती योग्य आहे हा सवालही आहेच. अनेकदा एआय चुकीची उत्तरं देतो, अशी उदाहरणं दिसलेत. त्यामुळे हे ब्राउझर विश्वासार्हतेच्या कसोटीवर टिकून राहतं का हे पाहणं आवश्यक असेल. एकूणच काय तर चॅट जीपीटी ॲटलास हा ब्राउझर गुगल क्रोमचा सॉलिड पर्याय म्हणून समोर आलाय. हा एआय आधारित ब्राउझर असल्यामुळे तो युजर्सचा अनुभव बदलण्याचा दावा करतोय. सध्या तरी हा ब्राउझर फक्त मॅक ओएस वर उपलब्ध आहे, पण तो लवकरच मायक्रोसॉफ्ट विंडोज, आयओएस आणि अँड्रॉइडवरही रिलीज होणार आहे. त्यानंतर तो गुगलला कसा चॅलेंज करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला चॅट जीपीटीच्या या नव्या ब्राउझर बाबतीत काय वाटतं? खरंच क्रोमला टक्कर देणं शक्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.